या कामाला मी कधीच कंटाळा करत नाही. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तर आज दुपारी मुलांना भूक लागली होती म्हणून मी छान असं खरबूज त्यांना चिरून दिलं आणि या बारीक चिरलेल्या खरबुजावरती साखर घालून खायला खूप छान लागतं. तसंच मी मुलांना सुद्धा देते आणि मुलं ते आवडीने खातात. तर आता मी याच्यावरती साखर घालून मुलांना दिलं आणि त्यानंतर मग गॅलरीमध्ये काही प्लांट मला लावायचे होते. तर त्यासाठी मी सगळ्या कुंड्या काढून घेतल्या. आता 1-2 कुंड्या होत्या की ज्याच्यामध्ये कुंड्या तशाच मी बाजूला ठेवल्या होत्या, कारण त्याच्यामध्ये झाडं वाढलेली होती. मग माती पोत्यामध्ये न भरून ठेवता मी तशीच कुंड्यांमध्ये ठेवली. म्हटलं आता परत 1-2 प्लांट तर आपण लावूच, तर त्यासाठी बाजूलाच ठेवलेली होती. त्यामुळे त्याचा एक फायदा झाला की खाली ग्राउंडवरती मी माती टाकून न देता ती वरच ठेवली होती, जेणेकरून मग खालून परत वरती आणायची गरज पडत नाही. कुंड्यांमध्ये जे माती ठेवलेली होती तर ती छान अशी भुसभुशीत करून घेण्यासाठी आधी सगळी माती मी बाजूला काढून घेतली आणि जेवढी वरचेवर काढता येईल तेवढी सगळी माती काढली आणि त्यानंतर एका टूलच्या सहाय्याने मी सगळी माती अशी भुसभुशीत करून घेतली. कारण बरेच दिवस झाले याच्यामध्ये जे झाडं लावलेली होती तर त्याला पाणी घालून घालून सगळी माती अगदी घट्ट जमलेली होती आणि ती फक्त लाल माती नव्हती, काळी मातीसुद्धा त्याच्यामध्ये होती. आणि काळी माती किती बऱ्यापैकी चिकट असते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ती खाली जाऊन बसलेली होती, तर ती आधी मोकळी केली आणि त्यानंतर मग हा एक मनी प्लांट होता जो मला बऱ्याच दिवसांपासून लावायचा होता. जवळपास आम्ही इथे जेव्हापासून होतो तर तेव्हापासून हा प्लांट मी असा एक पांढऱ्या डब्यामध्ये लावला होता. तर तो बऱ्याच दिवसांपासून मला कुंडीमध्ये लावायचा होता आणि आता नेमक्या 2-3 कुंड्या रिकाम्या झाल्या, तर म्हटलं त्याच्यामध्ये लावून घेऊया. तर इथे मुलांचं काहीतरी खेळणं चाललं होतं, कारण माती म्हटलं, पाणी म्हटलं की मुलांना ते आधी आवडतं. असं मातीमध्ये पाण्यामध्ये जर खेळायचं असेल तर ते कधी नाही म्हणत नाही. त्यामुळे मग मला सुद्धा माती वेगळी करायची होती आणि मग ते काम मी त्यांना दिलं. तोपर्यंत मग नंतर मी सुद्धा 1-2 प्लांट लावायला घेतले, कारण मला सुद्धा ह्या कामाचा कधी कंटाळा येत नाही. मला सुद्धा झाडं वगैरे लावायला खूप आवडतं. हे छोटे छोटे पानांचे फुलं ज्याला आपण म्हणू शकतो, तर ते मी त्याच्यामध्ये लावले, कारण ते दिसायला बघू शकता किती छान दिसत होते. तर ते मी आता किंवा किचनमध्ये ठेवणार आहे, कारण दिसायला ते खूप भारी वाटतात. त्यानंतर मग सगळे प्लांट वगैरे लावून घेतले आणि सगळ्या झाडांना माती थोडी थोडी घालून घेतली. त्यानंतर सगळ्या झाडांना परत एकदा पाणी घातलं आणि असं पाणी घातलेलं झाडं बघायला किती छान वाटतात ना, खूप सुंदर आणि हिरवेगार दिसतात. त्यात हे उंच झालेलं कडीपत्त्याचं झाड तर आणखीनच छान दिसत होतं. चला आता सगळ्या झाडांना पाणी घातलं आणि त्यानंतर दिवाबत्तीची वेळ झाली. मग संध्याकाळी मला थोडं बाहेर जायचं होतं, तर म्हटलं आधी दिवे वगैरे लावून घेऊया. तर देवाजवळ कठ्यावरती बाहेर गॅलरीमध्ये छान असा दिवा लावून घेतला आणि त्यानंतर माझा चहासुद्धा उकळत आलेला होता. तर उकळलेला चहा गाळून घेतला आणि चहा घेऊन मस्त निवांत मी गॅलरीमध्ये बसले. वाटलं तुम्हाला आजचा हा व्लॉग हे कमेंट करून मला नक्की सांगा. परत भेटूया एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.